तेजस सॉरी. काय झालं? नेत्रा, मी खूप वाईट वागले तुझ्याशी. ताई, नाही नेत्रा, खरंच खरंच मी चुकले. ठीक आहे, परिस्थिती तशी होती. तुम्ही नाही नेत्रा, तू आम्हाला बऱ्याचदा समजावायचा प्रयत्न केलास पण आम्हीच नाही ऐकलं. उलट तुला वाटेल ते बोललो, वाटेल तसं वागलो तुमच्याशी, तुमचे अपमान केले. मला माहिती आहे सॉरी हा शब्द यापुढे काहीच नाही आहे, पण तरी खरंच आम्हाला माफ करा. तेजस, काय करतोस तू? वेडास का? अरे त्या काकामुळे सगळं झालं. आम्ही त्याच्या बोलण्यात आलो रे. आम्हाला वाटलं की तो सगळं खरं बोलतोय. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि बाबांवर सुद्धा विश्वास नाही ठेवला. त्यांनाही काही बोललो. खरंच सांगतोय अद्वैत, तू बघ, मी तुला शब्द देतो, त्या काकाची नाही वाट लावली ना मी तर बघ. नाही भाऊजी, तुम्ही असं काही करणार नाही आहात. नेत्रा, तो आपण बघत बसायचं का? ताई, आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या केतकी काकू आहेत. त्यामुळे केतकी काकू दुखावल्या जातील असं आपण काहीच करायचं नाहीये. पण केदार काका सुधारणार नाही, तो आणखी काहीतरी करेल. बरोबर आहे तुमचं, पण मग त्यासाठी आपण सावध राहायचं आणि योग्य वेळ आली ना की मग आपण त्यांना धडाई शिकवायचा, पण आत्ता नाही. करेक्ट. केदार काका हे घर तोडायला इथे आलाय, पण काही झालं तरी आपण सगळ्यांनी एकत्र राहायचं, आपली एकी कायम ठेवायची आणि वेळ आली की केदार काकाला दाखवून द्यायचं राजाध्यक्षांची एकी काय करू शकते ते. पण तोपर्यंत आपल्याला शांत राहावं लागेल तेजस.